कर. हरे कृष्ण. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की हे जे 2 श्लोक आहेत एकमेकाशी कनेक्टेड आहेत. ध्यायतो, विषयांचं ध्यान झाल्यानंतर कशा प्रकारे काम, मनामध्ये इच्छा, आणि ती इच्छा पूर्ण नाही झाल्यानंतर काय होतं, राग येतो आपल्याला, त्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल राग येतो आपल्याला स्वतःला, आणि त्यानंतर इंद्रिय विषयांचं चिंतन वाढत जातं आणि मग त्यापासून क्रोध उत्पन्न होतो, आणि मग क्रोध आला की काय होतं, संमोह, व्यक्ती मोहित होतो. मोहित झाल्यामुळं भ्रम विभ्रम गोंधळ होतो त्याचा, आणि गोंधळल्यामुळं काय होतं, बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशामुळे पुन्हा त्याचं अंधकूपात पतन होतं. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत सगळ्या गोष्टी. एक झालं की एक झालं की एक झालं की एक, कशा प्रकारे. तर त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, विषयांचं ध्यान नाही करायला पाहिजे. कुठले कुठले इंद्रियांचे विषय, याच्या अगोदर पण मी सर्वांना आपल्याला सांगितलेले. इंद्रियांचे विषय कुठले कुठले, डोळ्याचा विषय काय आहे, बघणे. मग बघायचं काय, चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तर रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे डोळ्याने काय बघावं, त्या पांडुरंगाचं रूप बघितलं पाहिजे. नाहीतर मग डोळ्याने टीव्ही बघितली, आम्ही टीव्ही बघितली तर अवघड आहे. त्यामुळं पांडुरंगाचं रूप बघणं गरजेचं आहे. त्यानंतर डोळ्याचा पाहणे हा विषय झाला. कानांचा विषय काय आहे, ऐकणे. कानाने ऐकलं पाहिजे. मग आम्ही काय ऐकावं कानाने, हरीचे कीर्तन, हरी कीर्तन ऐकलं पाहिजे, भगवत कथा ऐकल्या पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. तर भगवंताच्या कथा ऐकल्यानंतर मग व्यथा दूर आपोआपच होतात, आणि हृदयातली ग्रंथी ज्या आहेत, हृदय ग्रंथी, छिंदंती हृदय ग्रंथी नाम, हृदयातली जी गाठ आहे, गाठ म्हणजे कशाची गाठ, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या सगळ्यांच्या गाठी आहेत. एकच गाठ नाहीये, सगळ्यांच्या थोड्या थोड्या. आणि ती गाठ सोडणं, साधी जरी गाठ बांधलेली असली तर ती सोडायला किती त्रास होतो की नाही. बऱ्याच वर्षापासूनची बांधलेली गाठ असेल तर ती सोडायला त्रास होतो. आणि गाठी बांधतात लोक, लग्नाच्याही गाठी असतात त्या लग्नाच्या गाठी तर काही कधी पण तुटतात सुटतात, त्याचं काही होतं. आजकाल तर काही विषयच राहिलेला नाही जास्त. पूर्वी थोडेसे संस्कार होते, त्यामुळे लग्नाच्या गाठी कायमस्वरूपी राहायच्या. पण आता बरंच काय कानावर यायला लागले. तर ती गाठ वेगळी. पण हृदय ग्रंथी म्हणजे हृदयामध्ये गाठी आहेत. तर त्या हृदयातल्या गाठी कशाने सुटतात, भागवत कथा ऐकल्यामुळे. तर त्यामुळे भागवत कथेचं श्रवण आणि सत्संग महत्वाचं आहे. तर सत्संग का महत्वाचं, इथं आल्यानंतर आता दर्शनही होत आहे आपल्या सर्वांना, कानाने भागवत कथा ऐकतो. आता पुढं डोळ्यांचं झालं, कानाचं झालं. त्यानंतर त्वचेचा विषय काय, स्पर्श. तर इथं आल्यानंतर आपल्याला स्पर्श कशाचा होतोय, आरती घेतं की नाही आपण, आरतीचा स्पर्श करतोय. त्यानंतर फुलं भगवंताला अर्पण केले जातात त्याचा. त्यानंतर आपल्याला सुगंध, अत्तराचा सुगंध, त्याचाही स्पर्श होतोय. तर या सगळ्या गोष्टींचा, आणि विशेष करून माळेचा पण स्पर्श होतोय आपल्याला. माळ जप करताना होतोय की नाही, हाताने स्पर्श करतोय की नाही, प्रत्येक मण्याला स्पर्श करता आपण, तर त्याचाही स्पर्श. तर ह्या सगळ्या गोष्टी स्पर्श झाला. तर भगवंताचा स्पर्श व्हावा, भगवंताची सेवा करावी आपण. त्यानंतर डोळे, कान, नाकाने पण सुगंध घेतो आपण, त्या अत्तराचा वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर जिभेनी भगवंताचं नामस्मरण घेतोय, प्रसाद खातोय आपण जिभेनी. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर ह्यामुळे काय होतं की इंद्रिये संयमित होतात, इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहतात, म्हणजे विषयांकडे आसक्त होत नाहीत, कमी आसक्ती होते, किंवा आसक्ती हळूहळू बंद होते. तर त्याच्यासाठी त्या इंद्रियांना सारखं भगवंताच्या सेवेत लावणं गरजेचं आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत, रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू मध्ये सांगितले आहे, प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. तर प्रत्येक जेव्हा भक्तीमध्ये प्रगती होते, जेव्हा हळूहळू सत्संग दरवेळेस आपण रेग्युलर सत्संगला आल्यानंतर आपल्याला कळतं की प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या सेवेत लावली जाऊ शकते. पण ह्याच्या आधी आपल्याला काही माहिती नसतंच, बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की सगळ्या गोष्टी भगवंताच्या सेवेत लावल्या गेल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये भगवंतांना आपण नैवेद्य अर्पण करण्यापासून ते सगळ्या गोष्टी. कालच एक भक्त मला म्हणत होते की बंगालचे आहेत,
ते मला विचारत होते की प्रभू औषध आणल्यानंतर भोग लावतो का? लावता का? औषध जे आपल्याला आजारी पडल्यानंतर औषध आणतो, तर त्यांना काल थोडासा घशाचा त्रास होत होता, स्ट्रेप्सिल्स आणल्या होत्या. तर ते म्हणाले औषध आणल्यानंतर भोग लावता का? मी म्हटलं भगवंतांना काय गरज आहे औषध भोग लावण्याची? तर प्रत्येकाचा भाव आहे, प्रत्येक गोष्ट भगवंताच्या सेवेत. मग एकाने विचारलं चप्पल नवीन आणली की काय करायचं? आता त्याचं काय, ती काय भगवंताला दाखवावी लागणार आहे का? नाही, कॉमन सेन्स आहे. तर विशेष करून आपण ज्या काही गोष्टी कमरेच्या खाली आपण वापरतो, तर आपल्या शरीराचा जो कमरेच्या खालचा भाग आहे तो विशेष करून थोडासा अस्वच्छतेचा भाग आहे. तर त्यामुळं त्या गोष्टी आपण भगवंतांना अर्पण करत नाही. तर कधी कधी तुम्ही पैंजण वगैरे असेल ते भगवंतांना दाखवू शकता. पायामध्ये दागदागिने असतील, सोनं कधी हे होत नाही, काय म्हणतात त्याला, अस्वच्छ होत नाही असं म्हणतात सोनं. तर सोनं बऱ्यापैकी आपण ऑफर करू शकतो, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नाही. तर कपडे वगैरे असतील तर इथून वरचे कपडे जे काही आपण परिधान करतो ते भगवंतांना अर्पण करू शकतो. तर सगळ्या गोष्टी भगवंताच्या सेवेत लावू शकतात. पण काही लोक ज्यांना भक्तीचं ज्ञान नाही, कृष्ण भावनेचं ज्ञान नाही, तर ते काय करतात की हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांनी त्या गोष्टी भगवंताला अर्पण न केल्यामुळे त्यांना काय होतं की ते बंधनात अडकतात. समजलं ना काय म्हटलं मी? ज्या गोष्टी किंवा जो व्यक्ती भगवंताची भक्ती करतो तो व्यक्ती या सांसारिक बंधनातून मुक्त होतो किंवा कर्मातून मुक्त होतो. पण जो व्यक्ती भगवंत भक्ती करत नाही किंवा त्या गोष्टी भगवंतांना अर्पण करत नाही, तो व्यक्ती त्या बंधनामध्ये अडकतो. मग हे सांसारिक बंधन, भौतिक आसक्ती या सगळ्या अडकतो जो भक्तीच करत नाही. कारण भगवंतांना एखाद्या गोष्टीचं फळ अर्पण केलं, जसं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की यत करोषी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मद अर्पणम. हे अर्जुना, तू जे जे काही करतोस, खातोस, जे काही खातोस, जे काही पितोस, जे काही सगळं जे काही करतो ते मला अर्पण कर. आणि अशा केल्यामुळे काय होईल? तू कुठल्याही बंधनात अडकणार नाहीस. आणि आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं का बंधनात अडकायचंय? मग लोक लग्न का करतायत? बंधनात मुक्त होण्यासाठी बंधनातून. तर बऱ्याच वेळेला इच्छा तर असते, पण हे सांसारिक बंधनं असे आहेत की मुक्त होतच नाही. बघा, लग्न केलं की बायको तर येते, घरातला एकच व्यक्ती वाढतो, पण संबंध अनेक लोकांशी वाढतात. मग तिच्या संपर्कातल्या लोकांच्या लग्नाला जावं लागतं, तिच्या संपर्कातल्या लोकांच्या मातीला जावं लागतं, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. सुखात दुःखात सहभागी व्हावंच लागतं. तर ह्या गोष्टी वाढत जातात. परत मुलं होतात, 1-2 मुलं झाले की परत त्यांचे नातेवाईक, किती मोठा परिवार बनतो तो. आणि हे सांसारिक बंधनं अशी आहेत. आणि ठरवलं तर असं आहे, नाही तर मग निष्किंचन ही संसारात राहू शकता तुम्ही जर ठरवलं तर. पण त्याच्यासाठी भगवंतावरती श्रद्धा, भगवंताची भक्तीची आवश्यकता आहे. एक वृंदावनमध्ये असेच एक राहत होते भगवत भक्त. तर ते गृहस्थ होते आणि घर गृहस्थी होती. आणि अगोदर ते ह्याच्यामध्ये होते, आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये होते, रिटायर्ड झालेले होते. आणि मुलगी होती घरात लग्नाला आलेली. त्या मुलीचा काही विचार करायची नाही. जेव्हा बघेल तेव्हा काय करायचे? भगवंताच्या सेवेतच. कुठं फुलं आण, हार बनव, त्यांना भोग लाव, नैवेद्य कर, आरती कर, असं जे कोणी त्यांच्याकडे बघायचे ते कायम भगवत सेवेतच. कधी नामजप करायचे, कधी ग्रंथ वाचत बसलेले असायचे, दिवसभर भगवंताची सेवा. आणि मग काही लोक येऊन विचारायचे, अहो काय त्या मुलीच्या लग्नाचं वगैरे काय बघताय की नाही? ते म्हणायचे, आहे भगवंत बघून घेतील, योगक्षेम वहाम्यहम. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की वेळ आली की माझ्या भक्ताला सगळ्या गोष्टी मी देत असतो. हे भगवंतांनी सांगितलंय आधी, आणि त्याच्यावरती तेवढा विश्वास त्यांचा होता. आणि मग ते म्हणले की जेव्हा होईल तेव्हा होईल, आपण काय करू शकतो. आणि मग एकदा त्यांच्या ओळखीचे एक महाराज, आता ते वृंदावनला राहायचे आणि ते महाराज पण वृंदावनलाच राहत होते, पण त्यांच्या ओळखीचे एक दिल्लीत व्यक्ती होता. तो व्यक्ती आला, तो इंजिनियर होता, नवीन तरुण मुलगाच होता, त्याचंही लग्न झालेलं नव्हतं. मग आल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्यानंतर त्या ग्रहस्थांकडे ते महाराज त्या व्यक्तीला घेऊन जातात. बसल्यानंतर बोलणं होतं आणि बोलता बोलता विषय निघतो लग्नाचा. आणि म्हणे, हा मुलगा आहे, याचंही लग्न झालेलं नाही, तुमच्या मुलीसाठी योग्य वर आहे, तर तुम्ही लग्नाच्या गोष्टी करून घ्या. ते म्हटले, हा ठीक आहे.
बोललं जातं 2-3 मिनिटामध्ये, 5 मिनिटात विषय संपतो, लग्न ठरतं त्या मुलीचं. तर बघा म्हणले, बरोबर आहे की नाही? भगवंत ज्यावेळेस ठरवतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपोआप होतात. पण आपण किती प्रयत्न करत असतो. बऱ्याच वेळेला ती कुंडली बघावी लागते, त्यात काहीतरी अडचणी असतात, कुठला तर ग्रह आडवा आलेला असतो, काही ना काहीतरी झालेलं असते, पण ते आपण बऱ्याच लोक काही बघतच नाहीत. हे पण खरं असतं, ग्रह आडवं येणं किंवा पितृदोष, हे ते ग्रहस्थ म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्याच. तर प्रभुपाद सांगतायत या ठिकाणी की जर बंधनातून मुक्त व्हायचं असेल, वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करायची असेल, तर काय केलं पाहिजे? हरिसंबंधी वस्तूंना सगळ्या वस्तू भगवंतांच्या सेवेत लावायला शिकलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरत अश्नामी प्रयतात्मनः. एखादं पान, फूल, फळ मला अर्पण करा म्हणले भगवंत, आणि याच्यामुळे काय होईल? तुम्ही मुक्त व्हाल. आणि मग किती सोपी भक्ती आहे. तर आज आम्ही प्रवचन ऐकत होतो, त्यामध्ये प्रभूजी सांगत होते की या जगात असं कोणीच नाही की जे निस्वार्थी प्रेम आणि निस्वार्थी सेवा करत आहे. एखाद्या पत्नीचं आपल्या पतीवरती प्रेम असू शकतं, ते सुद्धा स्वार्थीच आहे म्हणले ते. कारण ती पत्नी त्या पतीसाठी त्याच्यावर प्रेम करते असं नाही, तिला त्याच्याकडून काही ना काहीतरी प्राप्त होत आहे. प्रत्येक गोष्ट प्राप्त होतच असते प्रत्येकाला. तर एखाद्या आई वडिलांचं मुलावरती, त्यांनाही काही ना काहीतरी प्राप्त होणार आहे. कधी कधी आता सगळेच असे असतात असं नाही, काही जणांचं असू शकतं निरपेक्ष प्रेम की ज्याच्यामध्ये काहीच अपेक्षा नाहीये, आणि भगवंताची सेवा करतोय आपण, भक्ती करतोय. कशासाठी करता सगळेजण भक्ती? कशासाठी सत्संगला येतात? कशासाठी? आम्हाला मुक्ती हवी आहे, संसारिक बंधनातून मुक्ती हवे म्हणूनच येते की नाही? का बाकी काय कारण नाही? किंवा भगवंताने काही ना काहीतरी चांगलं घडावं आमच्या आयुष्यात, जे काही येणार असेल, जाणार असेल, येणार दुप्पट असावं, जाणार त्याच्या निंपट असावं, असंही काही जणांची इच्छा असू शकते. बऱ्याच गोष्टी असू शकतात. तर ते सांगत होते की याज्ञवल्क्य ऋषींचे संदर्भामध्ये बोलत होते. तर याज्ञवल्क्य ऋषी सांगतात की या संसारात असं कोणीच नाही जो काहीच कारण नसताना किंवा कुणीच कोणाची अशी निरपेक्ष भावनेने सेवा करू शकत नाही. आलं का लक्षात? काही ना काहीतरी अपेक्षा असतेच व्यक्तींची. तर प्रभुपाद सांगतायत, वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करायची असेल तर प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवत सेवेमध्ये केला पाहिजे. तर इस्कॉनचे 4 स्तंभ आहेत. इस्कॉनचे 4 स्तंभ. इस्कॉन या संस्थेमध्ये, ज्या संस्थेमध्ये आपण आहात, तर त्या संस्थेमध्ये 4 स्तंभ कोणकोणते? पहिला स्तंभ आहे बुक्स आर द बेसिस, पुस्तके किंवा ग्रंथ हा पाया आहे. दुसरा स्तंभ आहे युटिलिटी इज द प्रिन्सिपल, प्रत्येक गोष्ट भगवंताच्या सेवेत लावणं हे तत्व आहे. तर तेच इथं सांगितलं जाते. प्रापंचिकता या बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूंना, हा तत्व दुसरा झाला. तिसरं आहे बुक्स आर द बेसिस, युटिलिटी इज द प्रिन्सिपल, प्रीचिंग इज द इसेन्स, प्रचार हेच सार आहे. तर जे आपल्याला माहिती आहे ते तुम्ही इतरांना सांगायचं, हे सार. हे तिसरं झालं. आणि चौथं पण आहे काहीतरी, मला आठवण झालंय आता ते. तर काय सांगितलं पहिलं? बुक्स आर द बेसिस, प्रीचिंग इज द इसेन्स, युटिलिटी इज द प्रिन्सिपल, प्युरिटी इज द फोर्स. आणि चौथं काय सांगितलं? प्युरिटी इज द फोर्स, म्हणजे शुद्धता हीच काय आहे? हेच बल आहे. म्हणजे जर तुम्हाला काही प्रचार करायचा असेल किंवा काय करायचं असेल, तुमची स्वतःची शुद्धता असायला पाहिजे, मनाची शुद्धता असायला पाहिजे आपल्या, तरच आपण प्रचार करू शकतो, इतरांना सांगू शकतो. नाही मणी नाही भाव आणि देव मला पाव, असं होतंय का? नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशानं पावायचा नाही रे. तर प्रभुपाद सांगतात की नाहीतर मग या तथाकथित वैराग्य जे असतं लोकांचं, की काही लोक म्हणतात नाही हो मला हे नको, मला ते नको. तर श्रील प्रभुपादांनी युक्त वैराग्य सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी भगवंताच्या सेवेत लागल्या पाहिजेत. तर प्रभुपाद कधी कधी सोन्याची अंगठी घालायची. अंगठी कोणी आणून दिली? लोक द्यायचे आणून. बऱ्याच लोकांना महागातल्या गोष्टी आणून देतात बरेच जण. परवा आम्हाला एक जणांनी गाडी दिली आणि मी कॉलेजवरती गेलो, मुलांना आश्चर्य वाटलं, प्रभूजीने गाडी घेतली, प्रभूजीने गाडी घेतली. आहो म्हणलं घेतली नाही, ती दिली आहे. त्यांनी
डोनेशन मध्ये दिले, थोडंफार काहीतरी द्या म्हणले तुम्हाला काय महाराज इच्छा असेल तर त्याच्यासाठी. तर हे भगवंताच्या भक्तांना देत असतात, बरेच लोक दान करतात. तर मग बऱ्याच लोकांना वाटतं कारण सांसारिक गोष्टी ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या सहजासहजी प्राप्त होतात भगवत भक्तांना, त्याच्यासाठी विशेष प्रयास करायची आवश्यकता नाही. भगवंत प्रसन्न झाले ज्याची आवश्यकता आहे त्या व्यक्तीला भगवंत देतात. पण जर कर्मी लोक असतील, ते भगवत भक्त नाही आहेत, किती लोक मरतात. 14 लाखाची गाडी घ्यायला किती वेळ लागेल सांगा एखाद्या व्यक्तीला पैसे कमवून घ्यायचे म्हणलं तर. पण एखादा भगवत भक्त असेल, त्याची इच्छा झाली आपल्याला गाडी, एखादा दानही करू शकतो. तर खूप भक्तीमध्ये बऱ्याच गोष्टी भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळत असतात. तर पण त्याचा अहंकार नाही व्हायला पाहिजे. भगवंतांना तीळ मात्र जरी अहंकार झाला तरी भगवंत लाथ हाणून फेकून देतात. हे तर नाही चालत भगवंतांपाशी. अहंकार अजिबात चालत नाही. की आम्ही सत्संगला जातो, आम्ही माळा करतो, आम्ही चहा सुद्धा पित नाही बरं का. आम्ही लोक सांगतात बरेच जण इस्कॉनमध्ये, आम्ही चहा पित नाही. अहो कांदा लसूण नाव सुद्धा नको, आम्ही वास सुद्धा येऊ देत नाही कांद्याचा. आणि आधी पोट भरून खाल्लेलं असतंय. आणि एखाद्यानं माळ घातली की हा मांसाहार मी करत नाही, हा 10 वर्ष झाली सोडलाय, आणि त्याच्या आधी 20 वर्ष झालं खाल्लंय, त्याचं काय. तर कधी कधी लोकांना अहंकार होतो की आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय, आम्ही भक्त झालोय, आणि दीक्षा झालेली सुद्धा. आता इकडं काय आपल्या इकडं होत नाही, पण बरेच जण असं होतं, माझी दीक्षा झाली बरं का, माझी दीक्षा झाली, माझं हे नाव आहे, मी एवढं करतो, आम्ही एवढी सेवा करतो, आमच्याकडे एवढे भक्त येतात सत्संगला, त्याच्यामध्ये मला हे येतं बरं का, मला सगळं काही येतं, प्रभूजी जे जे विचारतात ते सगळं मला येतं बरं का. हा पण एक अहंकारच झाला. आम्ही कृष्ण भक्त आहोत, तर तुकाराम महाराज आम्ही विष्णुदास, आम्ही दास आहोत, ही जेव्हा भावना तयार होईल मनामध्ये आणि इतरांप्रती जेव्हा दयाभाव निर्माण होईल, एखाद्याकडे बघून तुम्हाला वाटेल की अरे ही व्यक्ती सत्संगला येत नाही, यांनी सत्संगला आलं पाहिजे, जे मला भेटले ते ह्याला पण भेटावं, अशी भावना जेव्हा मनामध्ये तयार होते तेव्हा भगवंत फार प्रसन्न होतात त्या व्यक्तीवरती. का प्रसन्न होतात? कारण त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली इतर जीवाप्रती, की ह्याला पण हे भेटावं, भक्ती भेटावी, त्यांनी पण जप करावा, त्यांनी पण माळ घालावी, त्यांनी पण प्रसाद ग्रहण करावा, त्यांनी 4 नियमांचं पालन करावं. तर ह्या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा भगवंत प्रसन्न होतात. तर पुढे म्हटलेलं आहे की निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परमसत्य निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी साधक चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण परमभोक्त आहेत आणि त्यांनी भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. तर प्रभुपादांना एक व्यक्ती अंगठी घेऊन आला, सोन्याच्या अंगठ्या प्रभुपाद घालायचे हातात, थोडे दिवस घालायचे, परत भगवंताच्या सेवेत लावून टाकायचे. तर प्रभुपाद म्हणायचे युक्त वैराग्य, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत, मग त्या काहीही असोत. आजच आम्ही हरिनाम संकीर्तन करायला गेलो होतो, आणि हरिनाम संकीर्तन केलं की लोक काही ना काही देतात, ज्यांची इच्छा होते, अरे साधू आहेत, लोक पाया पडतात, देतात. तर एक काकडी असते ना, काकडी घेऊन चाललेले डोक्यावरती, तिने एक स्वतःच्या ह्याच्यातली काकडी काढली आणि हे घ्या म्हणे मला. आमच्यातले एक भक्त नाही नाही नको नको, आहे आमच्याकडे, आहे आमच्याकडे. अहो म्हटलं घ्या, ती द्यायला लागले, त्यांचा भाव आहे भगवंताप्रती, सेवा करू इच्छित आहे ना, काही ना काहीतरी सेवा त्याची. काही लोक मागायला गेलं तर देत नाहीत, पण काहींचा भाव असतो की ठीक आहे चला बाबा, आहेत साधू लोक आहेत, त्यांना काहीतरी आपण देऊया. आपल्याला नाही जमत मंदिरात जाणं, ते आपल्याला दिसले, त्यांचं दर्शन झालंय, तरी सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना असते. तर तिने एक काकडी दिली, ती आम्ही घेतली भगवंतांच्या सेवेमध्ये. तर काही ना काही ही प्रत्येक जीवाला ही भावना आहे, हृदयामध्ये आहे की मला काहीतरी देवाला दिलं पाहिजे. मग बघा सगळे लोक जेव्हा दान पेटीमध्ये प्रत्येक जण दान टाकतोच, काहीही नसलं तरी पाकिटात हुडकून हुडकून 1 रुपया तरी नाणं काढेलच तो, आणि देवाजवळ गेल्यानंतर फिरवून ओवाळून ते टाकणार. काही ना काहीतरी द्यायची इच्छा आहे, त्याला इच्छा होते. का इच्छा होते? कारण देवाकडून भरपूर काही घेतलेलं आहे आतापर्यंत, आणि सगळं काही देवाचंच आहे. हे दिलेलं शरीर कोणी दिलंय? त्यानंतर आपण या शरीरामध्ये जन्म घेतला तेव्हा आई वडील दिले असतील, त्यानंतर बरोबर त्याच वेळेस आईच्या स्तनामध्ये दूध कोणी दिलं? देवानेच दिलं. त्यानंतर जी काही बुद्धी दिली आहे कोणी दिली आहे? देवानेच दिली. त्या आणि सगळ्या गोष्टी जे काही संपत्ती आहे,
जमीन आहे, मुलं बाळ आहेत, सगळं काही भगवंतांनी दिलेलं आहे. आणि हे ज्या व्यक्तीला समजतं तर तो व्यक्ती सुखी राहू शकतो संसारामध्ये, की माझं काहीच नाहीये, सगळं काही कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. हे ज्याला समजलं तो व्यक्ती आरामात राहू शकतो. कारण काही झालं तरी तो काय म्हणणार? भगवंतांचं आहे. मला काही लॉस झाला किंवा मला प्रॉफिट जरी झाला तरी भगवंतांनाच झाला. मग त्याच्यात तो काही ना काहीतरी भगवंतांनाही दान करेल. आणि जेवढं भगवंतांना दान करू तेवढं वाढत जातं. एक फळवाली होती वृंदावनमध्ये. हरी संबंधी वस्तूंना कशा प्रकारे सगळ्या गोष्टी भगवत सेवेत लावाव्यात. सकाळी सकाळी फळं घ्या, फळं, वृंदावनची ताजी ताजी फळं, असं करत करत डोक्यावरती टोपली घेऊन आली. सकाळी सकाळी फिरली सगळीकडे, कोण फळ घेतलेच नाही तिची आज. आणि शेवटी नंद महाराजांच्या महालात आली. भगवंतांनी ओळखलं, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत, म्हणून म्हणले आज बिचारीचं काही कोणी फळं घेतलीच नाहीत. भगवंत छोटे भगवंत आहेत. आले, कमरेला करदोडा आहे आणि सुंदर असं ते मनमोहक भगवंतांचं रूप. आणि पहिले लोक धान्य द्यायचे आणि त्याच्या बदल्यात काही ना काहीतरी घ्यायचे. मग ते भगवंतांनी दोन्ही हातात धान्य आणलेलं होतं. छोटे आहेत भगवंत, किती धान्य बसलं असेल. आणि येता येता असे धरून आले आले आले, पण हातातलं थोडंच राहिलं होतं. हातातनं गळून पण पडलं. मूठ किती, छोट्या लेकराची मूठ किती असायची, ते गळून पडलं. आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये ते इतकी आनंदी झाली ती समोरची जी म्हातारी होती, आजी, जी फळं घेऊन आलेली होती, वृंदावनची ताजी ताजी फळं. भगवंत आले इतक्या आनंदात, आणि भगवंतांनी ते आणलेलं धान्य तिच्या टोपलीमध्ये टाकलं. थोडंसं होतं. आणि तिनं सगळी हातात जेवढी फळं येत आहेत हातात तेवढी सगळी फळं घेतली आणि भगवंतांना दिली. भगवंतांना धरायला येईना असे धरले भगवंतांनी फळं. हातात काही धरले होते ना, असे 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 भगवंत धरून फळं निघाले. आणि जाताना फळं पण पडायला लागली हातात, इतकी फळं दिली तिनं. म्हणजे मन मोकळेपणाने दिलं भगवंतांना. जेवढं मन मोकळेपणाने आपण दान करू तेवढं भगवंत खुश होतात, प्रसन्न होतात. तर श्रील प्रभुपाद म्हणाले, कमीत कमी आपण 10% जेवढं आपण वर्षभरात महिन्याभरात कमावत असू त्याच्या 10% दान करा. तसं तर शास्त्रानुसार 50% करायला सांगितले देवासाठी. पण कोण करणार नाही म्हणले प्रभुपाद या कलियुगात. 50% दान कोण करणार? तर म्हणून प्रभुपाद म्हणाले, कमीत कमी महिन्याला 10% आपण दान करावं देवासाठी, जे काही आपली कमाई असेल त्याच्यामधून. तर रूप गोस्वामी आपले आचार्य होते, सनातन गोस्वामी आचार्य होते. ते तर 50% त्यांनी दान केलं. 50% देवासाठी, आणि राहिलेल्या 50 मध्ये स्वतःला 25% ठेवायचं स्वतःचं कुटुंबासाठी वगैरे, आणि 25% मग बाकीच्या गोष्टींमध्ये जे काही तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या मुलाबाळांसाठी किंवा हे 50% त्यातलं वापरू शकता तुम्ही. तर असं आहे शास्त्रानुसार. पण प्रभुपाद म्हणले एवढं नाही होणार, तुम्हाला कमीत कमी 10% तरी तुम्ही दान करू शकता. तर प्रभुपाद इथं तेच सांगतायत. तर प्रभुपादांनी कधी असं नाही केलं, युक्त वैराग्य सांगितलं प्रभुपादांनी. त्या अंगठ्या, ते घड्याळ, जे काही लोक आणून द्यायचे प्रभुपाद त्याचा स्वीकार करायचे. कारण भगवंताच्या सेवेत प्रत्येक गोष्ट लावता येते हे माहिती पाहिजे. आणि पुढं म्हणलेलं आहे की, तर काही लोक असतात निर्विशेषवादी साधक, ते म्हणतात की आम्ही स्वीट खात नाही, किंवा आम्ही हे करत नाही, ते करत नाही. तर भगवत भक्त कधी कधी पोटाचा त्रास असेल म्हणून, किंवा जास्त इंद्रिय तृप्ती नको म्हणून खात नसतील. पण बाकीचे नाही आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही, आम्ही पाणी सुद्धा पित नाही. बरेच काय काय असतं लोकांचं. एका दृष्टीने चांगलं पण आहे साधक असणं तशा प्रकारचं. पण जर अशा सर्वसाधारण लोकांवरती कृपा करायची असेल तर बऱ्याच गोष्टी स्वीकारच कराव्या लागतात. काही लोक बघा घरी कोणाच्या जातच नाहीत. आम्ही तर घरी येऊन सत्संग करतो इथे. काही साधू असतात ते सावली सुद्धा पाडून घेत नाहीत. कुणाच्या हातचं पाणी सुद्धा, एखाद्या स्त्रीच्या हातचं पाणी सुद्धा नको म्हणतात ते. असे पण काही साधू, त्यांचे नियम इतके कडक असतात. मग प्रभुपाद सांगतात की हा ठीक आहे, असतील ज्यांचे जसे आहेत, ज्यांच्या संप्रदायामध्ये जसं आहे तसं ठीक आहे. पण काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट भगवत सेवेमध्ये लावू शकतो हे ज्याला समजलं तर प्रभुपाद ते सांगतायत की चांगले साधक निर्विशेषवादी साधक चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो. पण आपण काय करतो, जे काही चांगलं बनवून भगवंतांना अर्पण करून ते प्रसाद म्हणून खातो. त्याच्यामुळे काय होतं, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादाने सगळी हानी नष्ट होते, किंवा आपलं वाईट कर्म नष्ट होतं प्रसाद घेतल्यामुळे. तर भगवंतांसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी आपण आणल्या पाहिजेत. फळं, भोग गायला लावायचे असतील फर्स्ट क्लास, कपडे
फर्स्ट क्लास. भगवंतांसाठी सगळ्या गोष्टी प्रभुपाद म्हणतात एव्हरीथिंग फॉर कृष्णा शुड बी फर्स्ट क्लास. कारण भगवंत कसे आहेत? फर्स्ट क्लास. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना फर्स्ट क्लासच पाहिजे. आणि मग आपण पण त्यांच्यासाठी चांगलं भक्त बनायला पाहिजे, फर्स्ट क्लास भक्त बनायला पाहिजे. प्रभुपाद सांगतायत की भक्त कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी स्वतःच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. तर भक्तिपूर्ण सेवेचा आधार म्हणले, भक्ती गरजेची आहे. जर कुणीही कितीही बाकीचे प्रयत्न करून मोक्षाच्या द्वारापर्यंत गेलेलं असलं, त्याची जर भक्ती नसेल, केवळ पुण्य आणि केवळ बाकीचे कार्य करून उपयोग होणार नाही. सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? भक्ती. मुमुक्षुभी परित्यागो. तर ज्याने मुक्तीची कामना जो करतोय त्याच्यासाठी भक्ती कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय मुक्त होऊ शकत नाही. आणि मुक्तीची व्याख्या काय आहे? मुक्ती हित्वा अन्यथा रूपम म्हणलेलं आहे की मुक्ती कशामुळे प्राप्त होते? भगवंताच्या सेवेमुळे किंवा भगवंताच्या शुद्ध भक्तांच्या सेवेमुळे सुद्धा, श्रील प्रभुपादांच्या सारख्या शुद्ध भक्तांच्या सेवेमुळे सुद्धा मुक्ती प्राप्त होते. मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थिती. तर मुक्तीचं द्वार भगवंताची सेवा किंवा भगवंताच्या शुद्ध भक्ताची सेवा. आणि या कलियुगामध्ये विशेष हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप केल्याने सुद्धा काय प्राप्त होणार आहे? मुक्ती प्राप्त होणार आहे. पुढे म्हटलेलं आहे रागद्वेष विमुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. ज्यांनी काय केलेलं आहे की नियामक तत्वानुसार इंद्रिय नियंत्रित केलेली आहेत आणि आसक्ती अनासक्ती याच्यातून मुक्त झालेला आहे, तोच भगवंतांना प्राप्त करू शकतो किंवा भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. तर भगवंताला प्राप्त करायचं असेल तर सांसारिक आसक्ती सोडावी लागेल. हळूहळू हळूहळू हळू तर हृदयामध्ये जी ग्रंथी आहे, या वासनांची ग्रंथी, ती हळूहळू हळू सुटली गेली पाहिजे. आणि त्या ठिकाणी प्रेम, तर त्या ग्रंथीला सोडवणारं काय आहे? प्रेम, भगवंताविषयी असणारं प्रेम, तेच त्या गाठी सोडवू शकतं. एकच उपाय, आणि हरिनाम. तर प्रेमाने हरिनाम करावं लागेल त्याच्यासाठी. आणि पुढे म्हटलेलं आहे तात्पर्यामध्ये, यापूर्वीच स्पष्ट केले आहे की मनुष्य कृत्रिम पद्धतीने बाह्यता इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत त्याची इंद्रिये भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्याचे कोणत्याही क्षणी पतन होण्याची शक्यता असते. जोपर्यंत भगवत भक्तीमध्ये इंद्रिय लागत नाहीत तोपर्यंत मुक्ती नाही. कारण इंद्रियांना संयमित करणं साधारण गोष्ट नाही. पडिले वळण इंद्रिया सकळा. इंद्रियांना जे वळण पडलेलं आहे ना, नाही. एकदा काय झालं, एक कुत्रा होता आणि राजाच्या घरचा कुत्रा होता. आणि कुत्र्याला विशेष करून जास्त विष्ठा जास्त आवडते. कुत्र्याचं पिल्लू, कुत्र्याला विष्ठा आवडते. बाहेर जाऊन रस्त्यावरती खात असते ती विष्ठा. आता ते राजाच्या घरचं कुत्र, त्याला लहानपणापासून सगळ्या गोष्टी त्याला चांदीच्या ताटात खाऊ घालत होते. कुत्र ते कुत्रच शेवटी. आणि खाऊ काय घालायचे? पंचपक्वान खाऊ घालायचे. राजाच्या घरचं कुत्र आहे ना. आणि एक दिवस काय झालं, राजा हत्तीवरती बाहेर पडला आणि राजाचं फार प्रिय कुत्र होतं ते. त्या हत्तीवरती बसलेला होता राजा, त्या कुत्र्याला घेऊन बसला समोर आणि बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेने जात असताना एवढी मोठी मिरवणूक चालली, राजा असा डुलतोय त्या हत्तीवरती, हत्ती डुलत डुलत चाललेला आहे. कुत्र पण असं 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 होतंय. कुत्र्याचं लक्ष इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि कुत्र्याचे नाक फार हे असते. आणि जाता जाता काय झालं, तिकडे एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसलेला होता.
आणि जसा ते बसलेला मुलगा होता त्या विष्ठेचा वास त्या कुत्र्याच्या नाकात शिरला. आतापर्यंत त्यानं कधीही त्या कुत्र्याने विष्ठा बघितली पण नव्हती. राजाच्या घरात होता ना तो. जसं तो वास त्या कुत्र्याच्या नाकात शिरला, टून दिशी त्या कुत्र्याने त्या हत्तीवरून खाली उडी मारावी आणि राजाने अरे 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 करूच तर ते कुत्र्याने त्या ठिकाणी जावं आणि त्याने ते विष्ठा खाल्ली. तर प्रभुपाद सांगतात की कारण ते कुत्र आहे, त्याच्या इंद्रियांना तशी सवय झालेली आहे. तर मनुष्यांना सुद्धा बघा, दारुडा व्यक्ती असेल तर त्याला दारू पिल्याशिवाय जमतच नाही. तो म्हणतो महाराज काहीही करा पण त्याच्याशिवाय आता राहू शकत नाही. खरं नाही काय? तर दारुड्या व्यक्तीला काय होतं की तो राहू शकत नाही. बऱ्याच जणांना परत डोकं दुखायला लागतं, काही ना काहीतरी त्रास होतो ती गोष्ट मिळाली नसेल तर. इंद्रियांना सवय लागलेली आहे, तर तीच गोष्ट ती इंद्रिये मागतात परत परत. तर अशा प्रकारे तर पुढे म्हणतायत प्रभुपाद की पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वर करणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याच्या विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते, म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तीपासून मुक्त असतो. भक्त जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो सामान्यतः स्वतःच्या तृप्तीकरता आवश्यक असणारी कोणतीही कृती मुळीच करणार नाही. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन असते, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंताची अहेतुकी कृपाच आहे. भक्त जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहेतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवत भक्त जो आहे तो भगवंताची इच्छा जाणतो की व्हॉट कृष्ण वॉन्ट्स फ्रॉम मी. भगवंतांना माझ्याकडून काय हवंय सध्या हे त्याला माहिती आहे. जसं परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे. महाराज परीक्षितांना श्राप दिला. जेव्हा महाराज परीक्षित वनामध्ये गेलेले होते आणि शृंगी ऋषींच्या आश्रम मध्ये गेले तर ते त्या ठिकाणी काय करत होते, ध्यानस्थ होते. आणि गेल्यानंतर त्यांना तहान लागली होती परीक्षित महाराजांना. तर त्या ऋषींचं काय ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना कळालंच नाही राजा आलेले आहेत. आणि राजाला असं वाटलं की काय ऋषी आहे, मी या सगळ्या याचा एवढा मोठा राजा आहे आणि मी इथं आलो याच्याकडे आणि याला पाणी मला विचारलं सुद्धा नाही, पाहुणचार सुद्धा साधा केला नाही. त्याने काय केलं, तिथं मेलेला एक साप पडला होता, तो साप उचलला आणि त्याच्या गळ्यामध्ये टाकला त्या ऋषींच्या आणि निघून गेले तिथून. आणि त्याच्या मुलाला जेव्हा कळलं त्या ऋषींच्या, तर त्याला इतका राग आला की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकतोय. राजा असला म्हणून काय झालं, त्याच्या घरी माझे वडील आहेत माझ्यासाठी, ते ब्राह्मण आहेत आणि मी पण ब्राह्मण आहे. तर मी म्हणे त्या राजाला श्राप देतो, 7 दिवसाच्या आत साप चावून त्या राजाचा मृत्यू होईल. आणि हे जेव्हा परीक्षित महाराजांना कळतं की आपल्याला 7 दिवसात मरण्याचा श्राप भेटलाय साप चावून, तर परीक्षित महाराज काहीच त्याच्यावरती रिॲक्ट होत नाहीत किंवा त्यांना असं काही विशेष वाटत नाही. का वाटत नाही, तर जे या श्लोकामध्ये जसं सांगितलंय की भगवंताचे भक्त भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करतात. परीक्षित महाराज विचार करतात की ठीक आहे, भगवंतांची इच्छा आहे ना, मी 7 दिवसात मरायला पाहिजे, चालेल. आणि आम्हाला आमच्या बाबतीत असं घडलं असतं तर 7 दिवसात मरायचंय म्हटल्यानंतर सगळं काही, चला राहिलेली कामं पटपट उरकून घ्या. पहिल्यांदा अकाउंटिंगचं बघा, बँकेत कुठलं आहे, कोणाच्या नावावर करायचंय काय, कोणाच्या जमिनीचं बघा, अकाउंटिंगचं बघा, ते राहिलं नको. मागच्या लोकांना त्रास नको, भांडत बसतील सगळे परत, कुणाला द्यायचं आणि कुणाला राहायचं. आणि मग राहिलेली कामं सगळी 7 दिवस पुरायचे नाहीत आपल्याला मरायचं म्हणल्यावर. तसंही आपण 7 दिवसातच मरणार आहे, कोणीही असले तरी 7 दिवसात मरणार आहे. परीक्षित महाराजांना सुद्धा 7 दिवसात, म्हणजे तसं 7 नाही, एका आठवड्यात मरणार होते. 7 आठवड्यात 7च दिवस असतात ना, त्यामुळे आपण त्याच हे होणार आहे. मग त्यांनी असा विचार केला की भगवंताची इच्छा आहे त्यानुसार आम्ही, ठीक आहे भगवंताची इच्छा, यथेच्छसी तथा कुरु, जशी तुझी इच्छा आहे तसं कर देवा, माझी काहीच हे नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुझी इच्छा आहे ना, तुझ्या इच्छेनुसार चालू द्या. तर ठेविले अनंते चित्ती असू द्यावे समाधान. तर जसं तुम्ही ठेवाल तसं आम्ही राहू, आमची स्वतःची अशी काही इच्छा वगैरे नाहीये. असं भगवंताचे भक्त असतात
तर ही शुद्ध भक्ताची लक्षणे या ठिकाणी वर्णन केलेली आहेत. तर आपण ही तसं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की, उपस्थित भक्त वृंद की, निताई गौर प्रेमानंदे.